लाईव्ह आहोत आपण. नमस्कार. फेस ऑफ पॉझिटिव्हिटी चांगुलपणाची चळवळ आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत शब्दा वाचून कळले सारे या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आजचे फेस ऑफ पॉझिटिव्हिटी असलेले बहुस्पर्शी व्हायोलिन वादक पंडित रमाकांत परांजपे यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक आणि फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या कार्यक्रमाची ज्यांची संकल्पना आहे असे परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना विनम्र अभिवादन. फेस ऑफ पॉझिटिव्हिटी ह्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि प्रक्षेपण सांभाळणारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राची रुपाली भोसले हिचं विशेष कौतुक. नमस्कार रुपाली. आजच्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी अगदी थोडक्यात मी आपल्याला रमाकांत परांजपे यांचा परिचय करून देते. परांजपे सर नमस्कार. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय करून देते सर. गेली 55 वर्ष परांजपे सर या संगीत क्षेत्रात आहेत. ओळखतो खरं तर. रमाकांत परांजपे यांचा जन्म पुण्याचा, नुमवी शालेय शिक्षण आणि SP कॉलेजमध्ये टिळक कॉलेजमधून BEd केलं. या सगळ्या शैक्षणिक प्रवासाबरोबरच सांगीतिक शिक्षणाचा प्रवास त्यांचा अगदी ताकदीने चालू होता. शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम या वाद्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलं. पुढे व्हायोलिनचं शिक्षण रमाकांत सरांनी भास्कर बुवा चिरमुले आणि पंडित शंकरराव बिनीवाले यांच्याकडे घेतलं. याच काळात त्यांनी पंडित रामभाऊ आठवले यांच्याकडे तबला वादनाचंही प्रशिक्षण घेतलं. आकाशवाणीच्या ऑल इंडिया लेव्हलच्या स्पर्धेत 1967 साली पंडित रमाकांत परांजपे यांना व्हायोलिन वादनात प्रथम क्रमांक मिळाला. याच वेळी तबला वादनाच्या अंतिम फेरीसाठी पुणे केंद्राचे स्पर्धक म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत आजवर असंख्य पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान असे मिळालेले आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची व्हायोलिन वादनाची संगीत विशारद ही पदवी त्यांना मिळालेली आहे. मुंबईतील सिने म्युझिशियन्स असोसिएशनने सॉन्ग व्हायोलिनिस्ट म्हणून त्यांना A ग्रेड बहाल केली आहे. आकाशवाणीवरही ते B हाय दर्जाचे मान्यता प्राप्त कलाकार असून अनेक ध्वनिमुद्रणात नियमितपणे त्यांना आमंत्रित केलं जातं. विशेष म्हणजे कलेच्या क्षेत्रातील दैदिप्यमान वाटचाल चालू असतानाच त्यांनी सुमारे 30 वर्ष पुणे विद्यार्थी गृह या संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून आपलं कार्यक्षेत्र समाधानकारक श्रद्धेने पेललं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर, पंडित बालमुरली कृष्णन, श्रीमती शोभा गुरटू, पंडित वीणा सहस्त्रबुद्धे अशा असंख्य नामवंतांना त्यांनी व्हायोलिनची साथ संगत केली आहे. गजाननराव वाटवे, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक संगीत दिग्दर्शक व गायकांना त्यांच्या ध्वनिमुद्रणात आणि जाहीर कार्यक्रमात रमाकांतजींनी साथ केली आहे. सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायिका नूर जहां यांच्या भारतातील कार्यक्रमात व्हायोलिनची साथ त्यांनी केली आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये कथक, भरतनाट्यम आणि ओडिसी या तिन्ही शैलीसाठी व्हायोलिन वादन पंडित रमाकांतजींनी केले आहे. उस्ताद अल्लार खान आणि झाकीर हुसेन यांच्या स्वतंत्र तबला वादनाच्या कार्यक्रमात सुस्थिर असा लहरा रमाकांतजींनी पुरवला आहे. रमाकांतजींनी अमेरिकन संगीतकारांसमवेत देखील काम केलं आहे. त्यासाठी जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिका या देशांचा दौरा केला असून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. पंडित रमाकांत परांजपे वादनाची साथ करून श्रोत्यांना आनंद द्विगुणित तर करतातच, पण त्यांचं विज्ञान ज्ञानाचं काम अनेक वर्ष चालू आहे. त्यांनी अनेक शिष्य तयार केले आहेत. ते स्टेज परफॉर्मन्स आणि साथ संगत त्यांचे शिष्य अगदी यशस्वीरित्या करता आहेत. आणि उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे शिष्य केदार परांजपे हे उत्तम उदाहरण आहे. शिष्य निर्माण केलेले आहे, छान तयार केलेले आहे. तर असे हे बहुस्पर्शी प्रचंड वादन, वैविध्यपूर्ण वादन केलेले दैदिप्यमान यश मिळवून अतिशय विनम्र, मितभाषी
आणि साधं सुधं असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व. आणि एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायला अभिमान वाटेल की त्यांना खंबीर साथ त्यांच्या पत्नी सौ वसुंधरा परांजपे यांची लाभली आहे. तर वसुंधरा ताईंना देखील विनम्र अभिवादन. आणि आज त्यांच्याशी गप्पा मारताना मला विशेष आनंद होतोय, कारण गेली 15 वर्ष मी त्यांच्याकडे गाण्याचं मार्गदर्शन घेतली आहे. अतिशय अचूक असं नोटेशन, परफेक्ट सुरावट गळ्यातून येईपर्यंत त्यांचं मिळणारं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप भाग्याच्या आहेत. मला असं वाटतं की गप्पांना सुरुवात, आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर, माझी विनंती आहे तुम्हाला श्रोत्यांच्या वतीने. हो, अवश्य. हो. अप्रतिम असा हा आम्हाला मास्टरपीस ऐकायला मिळाला. आणि खूप छान एक वेगळं वातावरण सर निर्माण झालेलं आहे. आणि कायम तुमचं व्हायोलिन ऐकताना एक वेगळीच अनुभूती आम्हाला येते. सर, आम्हाला सगळ्यांना तुमच्या बालपणाबद्दल, तुमच्यावरती झालेले संगीताचे संस्कार बालपणापासूनचे, ह्याबद्दल ऐकायला आवडेल. तर तुम्हाला विनंती आहे, थोडं आम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जावं तुम्ही. नमस्कार. माझ्या आईचे वडील संगीत रत्न नरहर बुवा पाटणकर हे त्या काळचे प्रख्यात गायक होते. भास्कर बुवा बखल्यांचे शिष्य होते ते. लहानपणी मी पाळण्यामध्ये असताना जितेंद्र अभिषेकी लहान होते, ते आमच्या आजोबांकडे गाणं शिकायला येत असत. त्यात पाळण्यात असल्यापासून मी गाणं ऐकतोय आजोबांचं आणि अभिषेकी बुवांचं. वा. त्यानंतर मग आई आणि वडील
दोघे गात असत, कीर्तन करत असत, पेटी वाजवत असत. त्यामुळे घरामध्ये कायम संगीत चालू असायचं आणि वाह! ते संस्कार आपोआप कानावर होत गेले. फार सुंदर वातावरण सर तुम्ही हे केलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे आणि खरंच भाग्यवान आहात तुम्ही, की इतकं सगळं तुम्हाला तुमच्या जन्माच्या आधीपासून म्हणजे तुमच्यावर हे संस्कार घडत गेले आणि खरंच संगीत ही जन्मोजन्माचा प्रवास आहे. संगीत शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमच्या शिकवण्यात, तुमच्या वाजवण्यात, तुमच्या विचारांमध्ये आम्हाला हा जो संगीताचा वारसा आहे तो कायम रिफ्लेक्ट होत असतो. सर सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, की तुम्ही जसं व्हायोलिनमध्ये खूप मास्टरी मिळवली, तशी तबल्यामध्ये देखील मिळवली. तुम्ही अनेक वर्ष प्रोफेशनल तबला वादक म्हणून देखील प्रेक्षकांच्या समोर आलात. अ, पण तुम्ही नंतर पुढे एक फोकस कशावर तरी एका गोष्टीवर ठेवावा, हे उदाहरण घालून दिलं आणि तुम्ही व्हायोलिन हा एक तुम्ही फोकस ठेवला आणि उत्तम व्हायोलिन वादक म्हणून तुम्ही तुमचं नाव सतत लोकांच्या समोर ठेवलं. तर ह्यातून मला वाटतं समाजालाही एक उदाहरण आहे, की बऱ्याच गोष्टी जरी येत असल्या, तरी एकाच गोष्टीवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं आणि फोकस्ड असावं. हा तुमचा जो एक दृष्टिकोन आहे, हा सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. आहे आणि असा पुढेही मला वाटतं चालू आहे. तुमचे भाऊच्या नाती, नातवंड सगळी मला वाटतं संगीत क्षेत्रात आहेत. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. मी सर्वात मोठा, माझा मधला भाऊ श्यामकांत परांजपे हा मुंबईला राहतो. फिल्म्स डिव्हिजन मध्ये तो म्युझिशियन म्हणून काम करत होता आणि शिवाय फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी 25-30 वर्ष वादन केलेलं आहे. गिटार, अकॉर्डियन, व्हायब्रोफोन, मँडोलिन इत्यादी वाद्ये त्यांनी सिनेमामध्ये वाजवलेली आहेत. वा. त्यानंतर धाकटा भाऊ विवेक परांजपे, तो तर लताबाई, आशाबाई यांच्याबरोबर जगभर दौरे केलेले आहेत. किशोर कुमारांबरोबर अनेक दौरे केले जगभर. तोही सिंथेसायझर वाजवतो. असे 2 भाऊ मला आहेत धाकटे. बरोबर. त्यानंतर तिसरी पिढी सुद्धा संगीतामध्ये आहे. आमचा मुलगा केदार परांजपे, त्याची 2 मुलं ओम आणि इरा, हे सुद्धा सिंथेसायझर शिकतात, गाणं, व्हायोलिन शिकतात. वा. त्याप्रमाणे माझी मुलगी अमेरिकेला असते, सुरश्री परांजपे असते. तिच्याही 2 मुली संगीतामध्ये आहेत. मोठी मुलगी व्हायोलिन वाजवते, धाकटी मुलगी गाते आणि थोडंसं व्हायोलिन सुरू केलंय तिने. वा. अशा प्रकारे तिन्ही पिढ्यामध्ये संगीत चालू आहे. वा. खूप असं सगळं ऐकून असं छान वाटतं, मन प्रसन्न होतं सर आणि खूप समाधान वाटतं परांजपे कुटुंबियांच्या बद्दल जेव्हा विषय निघतो तेव्हा. कारण अतिशय शिस्तबद्ध, अतिशय कलेवर आस्था ठेवून घरातली सगळी मंडळींची एकच ओळख म्हणजे संगीत, ही फार खूप आपल्याला दुर्मिळ दिसणारी गोष्ट आहे, जी तुमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये दिसती आहे. आणि यातून एक तुम्ही उत्तम आदर्श समाजापुढे ठेवला आहे, की कलेवर कशी निष्ठा ठेवावी आणि कला कशी जोपासावी आणि ती पुढच्या पिढीला कशी द्यावी. खूप छान वाटतंय सर आज तुमच्याशी गप्पा मारताना. तुम्ही भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या अनेक अभंगांना रेकॉर्डिंगची साथ केलेली आहे आणि शिवाय सॉन्ग व्हायोलिनिस्ट हा पण एक वेगळा म्हणजे ही जी एक भूमिका आहे ही तुम्ही बजावली आहे. आणि मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांना सॉन्ग व्हायोलिनिस्ट म्हणजे काय हे कदाचित परिचयाचं नसेल, तर आम्हाला सॉन्ग व्हायोलिनिस्ट म्हणजे काय हे देखील ऐकायला आवडेल. आणि भीमसेनजीच्या रेकॉर्डिंगच्या संदर्भातला छोटासा काही अनुभव असेल तर, आणि त्यात तुमची सॉन्ग व्हायोलिनिस्ट म्हणून कशी भूमिका असायची याबद्दलही सांगाल थोडं. सॉन्ग म्हणजे गाणं, तर गाणं वाजवणारा जो माणूस तो सॉन्ग व्हायोलिन.
मोठमोठ्या रेकॉर्डिंग मध्ये चित्रपटांच्या 5, 25, 50 व्हायलिनिस्ट असतात. ते सगळे म्युझिक पीसेस वाजवतात. बर पण सॉन्ग वाजवणारा एखाद दुसराच असतो. बर कारण ते सॉन्ग त्या गायकांच्या बरोबरीने वाजवावं लागतं. ते जे बारकावे घेतायत तसे बारकावे आले पाहिजेत. अतिशय सुरेख आलं पाहिजे. कारण आम्ही जे सॉन्ग व्हायलिन वाजवतो ते हेडफोननी त्यांच्या कानात जात असतं. अरे बापरे. ओके. तर आम्ही कुठे बेसूर झालो तर त्यांना त्रास होणार. ते म्हणतील थांबवा याला म्हणून. त्यामुळे ते सुरेल अतिशय आणि त्यांच्या बरोबरीने वाजावं लागतं. त्याकरता सॉन्ग नोटेशन बर परफेक्ट लिहिलं पाहिजे. त्यातल्या बारकाव्यासकट मी लिहितो. त्यामुळे ते गाणं वाजवायला सोपं जातं. नाही, याची झलक, ह्याचा अनुभव बऱ्याच शिष्यांनी घेतलेला आहे. मी सुद्धा घेतलेला आहे याचा अनुभव. अनेक गाणी तुमच्या मार्गदर्शनाखाली मी तयार केलेली आहेत आणि त्यातलं जे परफेक्शन आहे गाण्यातलं बारकाव्यांचं, मुख्य मला म्हणायचं विशेष करून बारकाव्यांचं परफेक्शन हे तुमच्याकडनं जर आलं आणि तुमच्याकडनं जर शिकलेलं असेल तर कोणीही त्याच्यावरती चॅलेंज करू शकत नाही. तर इतकं परफेक्शन हे मला वाटतं आत्मसात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती करावी असा तुमचा अट्टहास होता येतो, असा तुमचा खूप त्याच्यामागे आग्रह असतो आणि तो खरंच कौतुकास्पद आहे सर. तुम्ही हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाव सरगम कार्यक्रमात गेली 35 वर्ष साथ करता आहात सर. त्यातली एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्या आठवणीच्या नंतर परत एखादा तुमचा व्हायलिनची झलक हृदयनाथ मंगेशकरांच्या कार्यक्रमातली सर्व रसिकांना बघायला आवडेल. हृदयनाथ मंगेशकर म्हणजे बाळासाहेब, बरोबर, त्यांचा माझा परिचय झाला तो श्री अरुण काकतकर यांनी करून दिला. पहिल्या कार्यक्रमाला त्यांनी मला साथीला घेतलं आणि ते त्यांना इतकं आवडलं की तुम्ही नेहमी येत जा असं म्हणाले. मग नेहमी भावसरगम कार्यक्रमामध्ये म्युझिक पीसेस वाजवले जात नाहीत सहसा. बाळासाहेबच पेटीवर काही कॉर्ड्स वगैरे वाजवतात आणि पुढचं कडवं सुरू करतात. बरोबर. पण मी साथीला असताना मुद्दाम ते एक गाणं घेतात की त्यात माझं कौशल्य दिसावं. अरे वा. वेगवेगळी फुले उमलली या गाण्यामध्ये व्हायलिनचे पीसेस आहेत, त्याप्रमाणे सरोद या वाद्याचे पण पीसेस आहेत. ते मी त्या ढंगाने व्हायलिनवर वाजवतो. अच्छा. आणि बाळासाहेब मुद्दाम सांगतात की हे पीसेस ऐका, त्यासाठी मी गाणं आज हे गाणार आहे. अरे वा. अरे आणि वा. वाह मिळेल. वा. तार शहनाई एकदा पार्ले बाकीचे तारशने वगैरे पीसेस इतरांबरोबर मी वाजवतो व्हायलिनवर. बरोबर. पण बाळासाहेबांबरोबर पीसेस जास्त घेतले जात नाहीत. त्यांचा पार्ल्याला एकदा कार्यक्रम होता दीनानाथ मंगेशकर रंगमंदिरामध्ये. तर प्रत्येक गाण्याच्या मध्ये गाण्याच्या सुरुवातीला ते आलाप वगैरे घेतात. ते रेकॉर्ड मध्ये नसतात, ते मनाने गात असतात. ते त्यांचं ऐकून लगेच त्यांची तशीच्या तशी साथ करावी लागते. तर एकदा ते गात असताना त्यांनी ग हा स्वर गंधार हा लावला. त्यांच्या बरोबरीने मी व्हायलिनवर ग वाजवला. इतका तंतोतंत तो वाजला की ते एकदम खुश झाले. फार असा गंधार व्हायलिनवर ऐकला नाही म्हणले मी. मग विंगेमध्ये त्यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर हे विंगेमध्ये उभे होते. त्यांनी बोलवलं, आदिनाथ इकडे ये, यांना काहीतरी बक्षीस दे म्हणून. त्यांनी मला बक्षीस दिलं आणि मग प्रेक्षकांमध्ये टाळ्या पडल्या जोरात. अरे वा वा वा. खरंच म्हणजे हे नक्की आहे की तुम्ही एखाद्या कार्यक्रमात असणं
हीच एक खूप मोठी रसिकांसाठी एक देणगी असते आणि कलाकारासाठी पण असतो. ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गाण्याची आपण झलक आता बघूयात. मी नेहमी वाजवत असतो तेच गाणं मी आता सोलो वाजवतो व्हायलिनवर एक कडवं. हो हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे बरोबर. आणि आशाबाईने ते गायलेलं आहे. बर ओके ऐका. येस. वाह अप्रतिम सर. काय शब्दच नाही आहेत माझ्याकडे. खरंच शब्द नाही आहेत. आणि जे आपण म्हणतो की शब्दा वाचून कळले सारे, ते खरंच तुमच्या व्हायोलिनच्या वादनातनं इतका सुंदर माहोल तयार झालाय की आता असं वाटतंय आता काहीच नको, त्या सुरांमध्येच आपण राहावं. आणि ह्याची अनुभूती मी तर खूप वेळेला घेतली. अनेक रसिक श्रोत्यांनी जे सगळे आज बघतायत त्यांनी देखील घेतलेली आहे. तुम्ही अनेक हिंदी मराठी गाण्यांच्या मैफिलींमध्ये साथ केली आहे. आमच्या जय मल्हार थिएटरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सर तुम्ही साथ संगत केलेली आहे. आणि काही गाण्यांच्या प्रस्तुतीनंतर तुमचं कार्यक्रमांची आज आठवण होती आहे. अशा अनेक मैफिली रंगवत असताना स्वर्गीय ओ.पी. नय्यर यांच्या उपस्थितीत तुम्ही एक कार्यक्रम केला होता आणि ती एक खास आठवण जी आहे ती सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला आवडेल तुमच्या. पुण्यात यशवंतराव चव्हाण थिएटरमध्ये ओ.पी. नय्यर नाईट केली होती एकदा श्री बेलवलकर यांनी. तर तो कार्यक्रम आपल्या पुण्यातल्या सर्व कलाकारांनी गायक वादकांनी सादर केला. तो कार्यक्रम ऐकायला स्वतः ओ.पी. नय्यर हजर होते
आणि कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी थोडस भाषण केलं. त्यात त्यांनी माझा उल्लेख केला की सारंगी का दर्द व्हायलिन में पैदा करना ये परांजपे जी का ही कमाल है, अशी मला त्यांनी दाद दिली. वा 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 वा, काय सुंदर सर हे त्यांचे शब्द आहेत आणि ते तंतोतंत आहे की सारंगी का दर्द व्हायलिन वरती तुम्ही उमटवता. प्रत्येक भावना त्या गाण्याच्या जी आहे ती एकरूपतेने तुम्ही ती उमटवता आणि ह्याच्यामध्ये सर तुमच्यात असलेली तपश्चर्या आहे, तुम्ही केलेली तपश्चर्या आहे आणि तुमचा जो ध्यास आहे तो आहे आणि वरून काहीतरी तुम्हाला मिळालेले आशीर्वाद आहेत. आणि रसिकांना ना तुमचं असंच जे योगदान आहे ते अजून बरेच वर्ष बघायचं आहे. आता पुढे आपण थोडासा वळूया. तुम्ही स्वर्गीय अरुण दाते ह्यांच्या बरोबर देखील भरपूर कार्यक्रम केले आहेत. तर जो शुक्रतारा कार्यक्रम आहे त्यातली एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल. शुक्रतारा कार्यक्रमाचे मी सुमारे 700 कार्यक्रम वाजवलेले आहेत. बापरे. आणि विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे अरुण दाते यांचा स्वभाव. बर. ते फक्त स्वतःला शिष्ट समजत नसत, वादकांनाही ते मान देत असत. अरे वा. त्यांचं एक गाणं ठराविक कार्यक्रमात असणार म्हणजे भातुकलीच्या खेळामधले. बर. तर ते गाणं गायच्या आधी ते प्रस्तावना स्वतः करायचे की या गाण्यामध्ये सनईचे पिसेस आहेत सगळे, तर एकाच गाण्याकरता मी काही सनई वादक बोलू शकत नाही, पण ते सगळे सर्व काम आमचे रमाकांत परांजपे हे करणार आहेत. तर तुम्ही डोळे मिटून ऐकलत तर सनई वाजते असंच तुम्हाला वाटेल, ऐका असं सांगून मग गाणं सुरू करायचे. नाहीतर काय होतं, प्रेक्षकांना नुसतं चांगलं काहीतरी वाचतं एवढं कळतं की नेमकं काय होतं हे कळत नाही. बरोबर. तर सांगायचे की सनईचा पीस आता ते वाजवत आहेत, सनई सारखा तुम्हाला वाटेल की नाही पहा म्हणून. आणि मग पहिला तो ओपनिंग पीस वाजला सनईचा की टाळ्या मिळायच्या एकदम. ते म्हणायचं सर सर पुन्हा वाजवा सर अरुण दाते म्हणायचं. वा. नाही खरंच तो माहोलही किती सुंदर होत असेल. आणि ह्या दोन गोष्टी आहेत की एक तुमच्या बद्दलचा आदर म्हणजे वादकांच्या बद्दलचा आदर, हा सगळ्यांनी एकमेकांबद्दलचा आदर ठेवणं खूप गरजेचं आहे. हा यातनं एक खूप छान असा संदेश आहे. आणि दुसरं तुमच्यातली जी कला आहे ती लोकांपर्यंत ह्या निमित्ताने पोचते आणि लोकांना त्याचा आस्वाद घेता येणं ही दुसरी गोष्ट आहे. तर अरुण दाते जे आहेत त्यांच्या स्मृतीला देखील वंदन. आणि इतक्या उत्तम रीतीने एकमेकांचा आदर करत मैफिल रंगवणं ही खूप म्हणजे खूप सगळ्यांनी घेण्यासारखी प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. रमाकांतजी, आम्हाला खूप महत्वाचं आता तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे की रियाजाबद्दलचं तुमचं मत काय, रियाज किती करावा, कसा करावा, आणि एवढंच रियाज नाही तर वेळेचं व्यवस्थापन कसं करावं ह्याबद्दलचं देखील तुमचं मार्गदर्शन हवंय. कारण तुमचा नीटनेटकेपणा, वेळेच्या बाबतीतली तुमची वेळ पाळण्याची जी गोष्ट आहे ती आणि वेळेचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी खूप आदर्शवत आहेत. तर त्याबद्दल थोडं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. कार्यक्रमाच्या आधी व्यवस्थित हजर राहणं हे महत्वाचं आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या संयोजकांना निर्धास्त राहता येतं की आता हा येतोय का नाही अशी काळजी शेवटपर्यंत लागायला नको. आधीच मी हजर असतो वाद्य तयार करून, त्यामुळे लोकांना आवडतं ते. त्याप्रमाणे गाण्यांची यादी जर आधी दिली असेल तर नोटेशनचे कागद ओळीने लावून ते योग्य रीतीने तयार असतात, त्यामुळे विसरलं वगैरे असं होत नाही. प्रत्येक पीस त्या त्या ठिकाणी वाजतो. आणि रियाजासाठी म्हणाल तर गुरुचं मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि गुरुंनी सांगितल्याप्रमाणे तसाच रियाज घरी करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप साध्या वाटतात सर, पण ह्या खूप अंगीकारणं महत्वाचं आहे आणि ते अनिवार्य आहे.
म्हणजे मला वाटतं तरुण पिढी पण जी बघती आहे किंवा जे पालक आजचा कार्यक्रम बघतायत, तर त्यांना मला वाटतं सरांनी ही दिलेली गुरुकिल्लीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात अतिशय तन्मयतेने जसं काही आपण नवीन आहोत या दृष्टीने परफेक्शन आणि तेवढा एक अवेअरनेस, तेवढी एक जागरूकता ठेवणं हे खूप महत्वाचं समजतात सर. आणि त्याच दृष्टीने रियाज हा कंपल्सरी आहे, तो केलाच पाहिजे. गुरुचं मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. ह्या किती बेसिक वाटत असल्या गोष्टी तरी त्या आजकाल जरा दुर्मिळ व्हायला लागलेल्या आहेत. तर ही सगळी यशाची पहिली तयारी आहे आणि ती सरांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणं आणि सरांचं हे बहुमोल मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. रमाकांतजी, आपण चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरून आज संवाद साधतो आहे. प्रत्येकाच्या अंतरंगात चांगुलपणा दडलेला असतो, तर त्याबद्दल आम्हाला तुमचे विचार जाणून घ्यायला आवडतील. चांगुलपणा तुम्ही कसा आपल्या जीवनात वृद्धिंगत केला आणि कुठली व्हॅल्यूज जगत तुम्ही यशस्वी झालात? हे आई वडिलांच्या संस्कारामुळे घडत असतं आणि स्वतःच्या स्वभावावर अवलंबून असतं. मगाशी आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये भीमसेनजींचा उल्लेख झाला होता. बरोबर. त्या बाबतीत एक दोन आठवणी मी सांगतो. सांगा ना सर. तुम्ही जे चांगुलपणा म्हणजे कमिटमेंट हे फार महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे एकदा एखादी तारीख दिली कार्यक्रमाला या, बरोबर, तर मी दुसरा किती पैसे जास्त मिळणारा कार्यक्रम असला तरी तो घेत नाही. ज्याला आधी हो म्हटलंय त्यालाच साथ करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. कमिटमेंट आहे ती बरोबर, सगळ्यांनी पाळली पाहिजे. नाहीतर मग आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. बरोबर. की यांना मोठा कार्यक्रम आला की हे जातील तिकडे, मग आपली इथे पंचायत होईल. तर तसं माझ्या बाबतीत होत नाही. हे भीमसेनजीच्या बाबतीतही घडलेलं आहे. एकदा मुंबईला रेकॉर्डिंग होतं अभंगांचं आणि आमची रिहर्सल त्यांच्या पुण्याच्या घरी झालेली होती. श्रीनिवासजी खळे त्यांना चाली सांगायला आलेले होते. त्यानंतर काही दिवसांनी भीमसेनजींचा फोन आला की अमुक अमुक तारखेला आपण मुंबईला आता त्या अभंगांचं रेकॉर्डिंग करणार आहोत. मी म्हटलं मला ती तारीख रिकामी नाहीये. त्यावेळी शाळेमध्ये शिक्षक होतो मी आणि संमेलन होतं आणि संमेलनातली संगीताची जबाबदारी सगळी माझ्यावर असायची आणि ते सोडून मला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्यांना म्हटलं मला काही ही तारीख जमणार नाही. मग भीमसेनजीने खळे साहेबांना फोन केला, परांजपेंना जमत नाही या तारखेला, तुम्ही तारीख बदला रेकॉर्डिंगची. तर खळे साहेब म्हणले, अहो एवढा मोठा वेस्टर्न आउटडोर स्टुडिओ तो बुक केलाय, सगळे म्युझिशियन बाकी बुक केलेत, आता कसं काय तारीख बदलणार? आपण दुसरा व्हायलिनिस्ट घेऊ म्हणे, मुंबईत पुष्कळ व्हायलिनिस्ट आहेत. तर भीमसेन नाही, मला हेच पाहिजे, तारीख बदला तुम्ही. त्यामुळे मग नाईलाजानी तारीख बदलली आणि मग ते रेकॉर्डिंग झालं. वा वा. म्हणजे कमिटमेंट हे महत्वाचं आहे. बरोबर. त्याच रेकॉर्डिंगचं दुसरी एक आठवण सांगण्यासारखी आहे. रेकॉर्डिंग संपल्यावर निर्मात्यांनी सगळ्या कलाकारांना घालायला हार आणले होते. तर आधी भीमसेनजींना हार घातला, नंतर तबला, ऑर्गन, पेटी यांना घातला हार आणि हार संपले. भीमसेनजी म्हणले, आपले परांजपे सुद्धा हे मोठे कलाकार आहेत आमचे पुण्याचे, त्याने हार घालायला पाहिजे. ते म्हणले, अहो संपले हार. मग भीमसेनजींनी स्वतःच्या गळ्यातला हार काढून माझ्या गळ्यात घातला. वा 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 वा. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि मला ते बक्षीस मिळालं. वा वा. सर खरंच म्हणजे सगळे कलाकार हे
किती मोठे मनाने पण मोठं असणं आणि माणूस म्हणून मोठं असणं हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जी आता आधीचं एक उदाहरण दिलं की शाळेत तुमच्या गॅदरिंग होतं, तर तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीकडे तेवढ्याच समानतेने बघितलं की शाळेत म्हणजे तुम्ही शाळेमध्ये जे तुमच्याकडे जी भूमिका आहे त्याच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक राहिलात, ती 100% करायची. म्हणजे जी जबाबदारी आपल्यावर आहे, मग ती छोटी असो, मोठी असो किंवा येणारी अपॉर्च्युनिटी छोटी असो किंवा मोठी असो, पण ती आपल्याला जेव्हा दिली जाते तेव्हा त्याच्यासाठी त्याच्याबद्दल आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि सर ही खूप मोठी गोष्ट आहे. समाजात ह्या गोष्टी पाळल्या गेल्या तर आपल्याला समाधान मिळतं आणि पुढची पिढी सुद्धा एक उत्तम कारण तुम्ही जर काम असाल तर आणि हे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पाळले आणि ते तुम्ही पुढच्या पिढीसाठी इतका सुंदर आदर्श ठेवलाय, ही तर गोष्ट खूप मला वेगळी वाटली की भीमसेनजींनी त्यांच्या गळ्यात घातला. म्हणजे हा त्यांचाही मोठेपणा, म्हणजे जेवढे कला गुणांनी माणूस हा नेहमी बघितला जातो आणि असे पूर्वीचेही लोक होते आणि मला वाटतं हेच एथिक्स घेऊन पुढे आपण गेलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुम्ही सर अतिशय उत्तम विचार आपले मांडले. अंतर्बाह्य सच्चेपणा, कलेवरची निस्सीम श्रद्धा या सगळ्या गोष्टी आम्हाला खरंच प्रेरणा देणाऱ्या आहेत. आता कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. तर मी आता तुम्हाला विनंती करते की भैरवीच्या सुंदर स्वरांनी या कार्यक्रमाची सांगता व्हावी. त्यानंतर परत मी 2 शब्द बोलणार आहे, पण त्याआधी भैरवीचे तुमचे व्हायोलिन वरचे सुंदर स्वर. भैरवीसाठी मी एक प्रसिद्ध गाणं निवडलेलं आहे. बरं. संगीत याचं पंडित रविशंकर यांचं. बर. आणि गायला लताबाईंनी. अशी खास ऐकण्यासारखी भैरवी, त्यातलं एक कडवं मी नमुना दाखवतो. येस. वा 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 वा, सुंदर. म्हणजे भैरवीचे सूर आणि व्हायोलिन मधनं जी सुरुवातीची पण एक जो आलाप होता तो देखील सर खूप अविस्मरणीय आहे. ते सगळे सूर तुमचे आता आणि हे सगळं आपण रेकॉर्ड करतो आहोत, हे सगळ्या श्रोत्यांच्या भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही व्यासपीठाकरता जो आज तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीने तुमचे आभार मानते. त्याचप्रमाणे सर्व रसिक श्रोत्यांचे देखील मनापासून आभार. मला या ठिकाणी विशेष आनंद होतोय सर. तुम्हाला परत एकदा मनापासून नमस्कार. पुढच्या शनिवारी परत भेटणार आहोत रात्री 8 वाजता एका नवीन फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचे विचार जाणून घेण्याकरता. तोपर्यंत
सर्वांनी सुरक्षित राहा, काळजी घ्या, सकारात्मक राहा, आनंदी राहा. आणि आजच्या कार्यक्रमातनं एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल की कुठली तरी कला जोपासा आणि त्या कलेतनं मिळणारा जो आनंद आहे तो अनुभवा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.